पक्षात एकनिष्ठ काम केलेला माणूस आहे मी कधी माझ्या घरासाठी किंवा कशासाठी मी अपेक्षा पक्षाकडे केली नाही। मला फक्त गावाचा विकास कसा पाहिजे ह्यासाठी झटत होतो, पण एवढा शिडर कार्यकर्ता असून कधी बॅनरवर फोटो पण नव्हता आला नाही, कितीच खंत वाटत असेल। आणि ह्या तर आम्हाला आमचा स्वतःचा नाही तर आम्हाला आमच्या गावाचा आमच्या परिसराचा विकास करायचा आहे, त्यासाठी आम्ही हा झेंडा हातात घेतला आहे। कारण जे लोक आहेत काही शहराचा रंग बदलला, त्यांच्यासाठी अवात्र मेहनत केली या लोकांनी, काही शहरासाठी 4 महिन्यातच काही रंग बदलला आणि त्याला रंग बदललेला दाखवण्यासाठी या शिवसेनेमध्ये पोस्ट केलेला आहे। 14 गावातले जे रस्ते झाले ते कोणाच्या माध्यमातून झाले आणि बॅनर कोणी लावले हे सर्वांना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहेत, परंतु काल भरपूर मतांनी पुढेच असलो असतो, पण आता सुद्धा ते जर आमच्या पाठीशी आलेले आहेत, आज हे आलेत, ह्याच्यानंतर अजून सुद्धा येतील एवढे मी त्यांच्यावर विश्वास दाखवू शकते। कारण शिवसेनामध्ये एवढी ताकद आहे की ती सगळ्या लोकांना जमा करू शकते। आणि आयडिया नाही, लोकांची फसवणूक केल्यानंतर लोक तुमच्यावर राहत नाही याचा नमुना हा आहे। तुम्ही लोकांना किती वेळ फसवू शकाल? गोड बोलणं शुद्ध बोलणं म्हणजे संघटना नाही आहे, तर लोकांना काय हवंय? लोकांच्या मनामध्ये घुसून त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ही वेळ का आली? 4 महिन्यामध्येच तुमच्याजवळ लोक पळायला लागली, म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी पडता, तर अजून तुम्ही ते दप्तर जात नाही घेतले, तुम्ही करताय काय? तुम्हाला वाटतंय म्हणजे केंद्रात विश्वास आहे, राज्यात विश्वास आहे, स्थानिक पातळीवर जे पदाधिकारी आहेत ना त्यांच्यावर विश्वास नाही आमचा, हा विश्वास त्याच्यामुळे आम्हाला ईव्हीएम आली आणि भगवा घ्यायला लागला। खरं तर सावळाराम काका यांच्याविषयी सांगताना खंत वाटतंय की गेली कित्येक वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं, एक निष्ठेने, कोणत्याही पैशाची किंवा पदाची लालूचता न ठेवता अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी एकनिष्ठेने काम केलं, परंतु त्यांना वेळोवेळी डावलण्यात आलं। म्हणून सर्वांनी आम्ही निर्णय घेतला की व्यक्तीला जे आमच्या बरोबर होते त्यांनी काही फसवेगिरी करून नको ते समजा जाते कामं आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांनी केली, पण दाखवताना बीजेपीने केली, असं काहीतरी खोटं वावरण करून जनतेची फसवणूक करून कुठेतरी आम्हाला एक पाऊल थोडक्यात आम्हाला मागं व्हावं लागलं। परंतु शिंदेचे जे कामाचा जो विकासाचा सडाटा लावलाय त्याच्यामुळे लोक शिंदे गटामध्ये येत आहे आणि याच्या पुढे पण हा विकास होत राहील जनतेला दिसत आहे, म्हणून जनता शिंदे गटाकडे येत आहे। मी कुठल्याही पक्षाला खिंडार पडलं नाही, कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी घेतलेले नाहीत, हे शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून आलेले कार्यकर्ते आहेत। कुठल्या तुम्ही काहीतरी कुठे भांडण लावायचा विषय आणू नका, कारण कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही, हे सतत लोकांची कामं करत होते, हिंदुत्वासाठी काम करत होते आणि या 14 गावांच्या रस्त्यांसाठी असेल 94 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याच्या तातडीने आचारसंहिता नसती तर आपण याच महिन्यात त्याची भूमिपूजन पण केले असते, पण जून तुमच्या माध्यमातून मला असं समजलं की दप्तर जमा नाही झाली, दप्तर जी जमा झाली नसतील तर आयुक्तांशी बोलून तातडीने दप्तर जमा केले जातील आणि जो प्रशासकीय काम अतिशय मोठ्या जलद गतीने केला जाईल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो। तसं म्हणताना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण श्री क्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये आहोत आणि या ठिकाणी संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 14 गावामध्ये भाजपाला पूर्णतः खिंडार पडलेली आहे। कारण भाजपाचे पदाधिकारी सावंत पाटील असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ते अनेक वर्षे भाजपमध्ये कार्यकर्ते होते, परंतु अधिकार शून्य होता, त्याच अनुषंगाने ते आज भाजपमध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने 14 गावामध्ये जे वादळ भाजपाचं वादळ होतं तिथं सुपडा साफ झालेला आहे। आणि आपण बघू शकता या ठिकाणी पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज ते पूर्णतः पिंपळेश्वर महादेवाचं मंदिराचं दर्शन घेऊन पूर्णतः गणेश जयपाल असतील, किसन जाधव असतील, सुखदेव पाटील असतील, जयश्रीताई पाटील असतील, बाकीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि त्या कैलास पाटील असतील, माजी सरपंच, पूर्ण पदाधिकारी आहेत या ठिकाणी। 14 गावातल्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। 14 गावामध्ये भाजपमध्ये काहीच उरलं नाही असं तरी दिसतंय। सध्या तरी सन्मान्यामध्ये आपण पाटील साहेब आपल्या सिद्धेश्वर वार्तालामध्ये स्वागत आहे। कसं बघताय आज तुम्ही शिवसेनेचा भगवा हातामध्ये घेतलेला आहे, सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते तुम्ही शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, कसं बघताय याकडे? साहेब याच्यात बोलायचं झाले म्हणजे 50 वर्षे पक्षात एकनिष्ठ काम केलेला माणूस आहे
मी कधी माझ्या घरासाठी किंवा कशासाठी मी अपेक्षा पक्षाकडे केली नाही. मला फक्त गावाचा विकास कसा पाहिजे ह्यासाठी झटत होतो. पण एवढा शिडर कार्यकर्ता असून कधी बॅनरवर फोटो पण नव्हता आला नाही. कितीच खंत वाटत असेल. आणि याला सोडून मी पक्ष प्रवेश केलेला आहे. पण तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. मग आता येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला कसं वादळ असणार आहे? मी तुम्हाला एकच सांगतो. पहिला आमच्या 14 गावात कृती समिती होती. कृती समिती रामभाऊ इंदारकर अध्यक्ष होते. त्याच्यानंतर आमची संघर्ष समिती आली. गोवर्धन मुगत अध्यक्ष होते. मी उपाध्यक्ष होतो. पण त्याच्यानंतर विकास समिती झाली. विकास समितीत मी सल्लागार म्हणून होतो. पण विकास समितीत सुद्धा माझा कधी फोटो बॅनरला दिसला नाही मला. मग तुम्ही आता सल्लागार होता, त्यांना योग्य तो डल्ला दिलात, कसं बघताय? सल्लागार काय करतो ते सांगून दिलं मी. सल्लागार काय करू शकतो. सावराम पाटील आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, खंत व्यक्त केली. कारण अनेक समित्या स्थापन झाल्या पण तिथं बोलण्यास चालण्यास किंवा यश नव्हतं. त्या अनुषंगाने सन्माननीय मोदी कसं बघताय? तरुण तडफदार आहात, नाव काय आपलं आणि आज शिवसेनेचं भगवं वादळ 14 गावात हाहाकार माजवणार आहे, कसं बघताय याकडे? माझं नाव सुभाष सावलाम पाटील. मी सावलाम पाटील यांचाच मुलगा आहे. आणि भगववादन म्हणजे आम्हाला इथे येण्याचं कारण म्हणजे आम्ही मान्य एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आपले श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत आणि आपले राजेश मोरे साहेब, अर्जुनभाई यांच्या कार्याला प्रेरित होऊन आम्ही पहिल्यांदा पक्ष प्रवेश केलेला आहे. तर आम्हाला आमचा स्वतःचा नाही तर आम्हाला आमच्या गावाचा, आमच्या परिसराचा विकास करायचा आहे. त्यासाठी आम्ही हा झेंडा हातात घेतला आहे. तर आम्हाला हे कळून चुकलं आहे तर ह्या झेंड्याखाली गेला तरच आमचा विकास होऊ शकतो, आमच्या गावाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेची गगनभेदी गर्जना या ठिकाणी सुखदेव पाटील यांनी केलेली आहे. सन्मान्य महोदय, उपसभापती महोदय, कसं बघताय? पूर्णतः निवडणुका गेल्या, पराभव झाला, तो पराभव जिव्हारी लागला. परंतु हेच जर ह्या अगोदर उतरलं असतं तर आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये 4 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेचे असले असते. तरी आता पुढची रणनीती कशी असणार आहे? तुम्ही भाजपाचा पुन्हा सुपडा सापच केला. आता म्हणजे 4 महिन्यापूर्वी इलेक्शन झालेलं आहे आणि त्या इलेक्शन मध्ये थोड्या मताने आमचा पराभव झालेला आहे. तर त्यावेळेला जर सर्व लोक माझ्या पाठीशी उभे असतील तर आज मी 1000 मतांनी निवडून आलो असतो. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढे येणारे दिवस शिवसेनेचेच आहेत. आणि जे आज जे लोकांनी जे काही प्रवेश केलेला आहे कशासाठी केलेलं आहे सर्वांना माहिती आहे की सरकारचा रंग बदलणारे जे लोक आहेत काही सगळ्यांना रंग बदलला, ज्यांच्यासाठी अवात्र मेहनत केली या लोकांनी, काही सरकारच्या 4 महिन्यातच त्यांनी रंग बदलला आणि त्यांना रंग बदललेला दाखवण्यासाठी या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. साहेब, हे अपयश यशाची पहिली पायरी असते. आता अपयशाने खचून गेला नाहीत, तुम्हाला उभारी मिळणार आहे. परंतु 14 गावामध्ये नगरसेवक नसताना तुम्ही कोणत्या प्रकारचा विकास करणार आहात? आमचे खासदार साहेब सुकांत साहेब आमचे खासदार आहेत, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब आहेत आणि आमचे आमदार राजेश मोरे साहेब आहेत. भरघोस निधी दिलेला 14 गावासाठी. पालिकेने निधी काही वापरणारच आहेत, पालिका सुद्धा काम करणारच आहे. त्याच्यापेक्षाही भरघोस निधी आम्हाला महापौर आपले राजेश मोरे साहेब आणि आमचे खासदार सुकांत साहेब देणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या या 2 वर्षामध्ये तुम्हाला बदल नक्कीच बघायला भेटेल. बदल हा नक्कीच बघायला भेटेल. आपल्या समवेत विभाग प्रमुख किसनजी जाधव आहेत. जाधव साहेब, तुमच्याकडे येतो नंतर गणेश जपाल साहेब प्रोटोकॉल पाळला पाहिजेत. त्या अनुषंगाने खूप मोठं काम केलं आणि मगाशी म्हटलं साहेबांना अपयश यशाची पहिली पायरी असते. पण अपयशाला न खचता तुम्ही पुन्हा उभारी घेणार आहात. कारण शिवसेनेला 14 गावामध्ये भगवं वादळ आणि बालेकिल्ला शिवसेनेचा. आता कशी काय रणनीती असणार आहे? आता आपण बघताय की 14 गावामध्ये शिवसेनेच्या मध्ये किती लोक प्रवेश करतायत. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या मागचं सगळ्यांचं कारण एकच आहे की मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या जी कामाची व्याप्ती आहे, आज आमच्या 14 गावातले जे रस्ते झाले ते कोणाच्या माध्यमातून झाले आणि बॅनर कोणी लावले हे सर्वांना माहिती आहे. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहेत. परंतु काय आहे, काही गोष्टी आम्ही कुठेतरी सांगायला थोडं कमी पडलो. परंतु आज सर्व लोकांना माहिती पडलेलं आहे की हे याचं काम जे आहे, विकासाचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब करू शकतात. आणि आज जे आमचे नवीन आमदार आहेत ते लोकांच्या अगोदर पोहोचतात. म्हणजे ह्या 14 गावाचा विकास करण्यासाठी ते तत्पर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या 14 गावांचा विकास करू. आणि आज जे लोक वर्षानुवर्ष एखाद्या पक्षावरती प्रेम करत होते परंतु त्यांना साधं विचारलं जात नाही, तर त्यांची जी खतखत आहे
हीच खतखत उद्या समोरच्यांना थांबवण्यासाठी काम करेल आणि ह्या 14 गावामध्ये शिवसेनेचा झंझावात असाच पुढे जात राहील. शिवसेनेचा झंझावात हा पुन्हा पुढे जात राहील. त्या अनुषंगाने किसन जाधव यांनी पूर्णतः भाजपाचा सुपडा साफ केलेला आहे. कारण श्रेय घ्यायला काम करायला हे आणि श्रेय घ्यायला भाजपा असं यांचं मत आहे. ताई तुम्ही युवा प्रमुख आहात, महिला संघटक आहात. जयश्रीताई, निवडणुकीच्या वेळेस खूप मेहनत केलात, काय वडापाव खाऊन बिर्याणी ताकद दाखवलात, पण यश आपल्या हातातरी पडलं नाही. पण आता हे सर्व ताकद तुमच्या पाठीमागे आहे. कसं बघताय इकडे? एवढी मोठी ताकद जर आम्हाला इलेक्शनच्या आधी मिळाली असती तर कदाचित आम्ही भरपूर मतांनी पुढेच असलो असतो. पण आता सुद्धा ते जर आमच्या पाठीशी आलेले आहेत, आज हे आलेत, ह्याच्यानंतर अजून सुद्धा येतील, एवढे मी त्यांच्यावर विश्वास दाखवू शकते. कारण शिवसेनामध्ये एवढी ताकद आहे की ती सगळ्या लोकांना जमा करू शकते. आणि त्याचप्रमाणे आमच्या खासदार साहेबांनी जी कामं केलेली आहेत 14 गावात, त्याचा हा उत्तम नमुना आहे की ही माणसं आमच्याकडे आलेली आहेत आता. आणि त्याच प्रकारे माननीय आमदार साहेबांनी देखील आमच्याकडे भरपूर लक्ष दिलेलं आहे. 14 गावांकडे साहेबांनी जी कामं केली आहेत त्या कामाच्या अनुषंगाने ही सगळी जण आमच्या सोबत आलेली आहेत. काही तुम्ही नेहमी म्हणायच्यात की ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला, परंतु आता हे पूर्ण जनसमुदाय तुम्ही सोबत राहिला. पुढची विधानसभा किंवा लोकसभा किंवा बाकी कामं कशी असणार आहे? एवढा जर 14 मोठा जनसमुदाय आपल्या पाठीशी आहे तर ही विधानसभा किंवा पुढचे ते फक्त शिवसेनेचंच असणार आहे. बालेकिल्ला कधीही आपला इथून हरणार नाही किंवा जाणार नाही. त्यामध्ये जयश्रीताई यांनी सांगितलं की बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे, कधी ते इथून जाणार नाही, कारण पुन्हा त्याची उभारी देणार आहेत. सन्मान्य महोदय, तुमच्याकडे येतो. खूप काही कष्ट केलात, कापड कष्ट केलात आणि घाम काढलात निवडणुकीच्या वेळेस, परंतु अपेस येत होतं. परंतु आता याच्यापेक्षा मोठं यश तुम्ही इथं आणून दिलात. कारण 14 गावाचे जे काही भाजपाचे जे काही खिंडार त्यांना पाडलीत, पण भाजपाची सर्व पद्धती तुमच्याकडे आली. काय कामात काय आयडिया केली? आयडिया नाही, लोकांची फसवणूक केल्यानंतर लोक तुमच्यावर राहत नाही याचा नमुना हा आहे. तुम्ही लोकांना किती वेळ फसवू शकाल? गोड बोलणं, शुद्ध बोलणं म्हणजे संघटना नाही आहे. तर लोकांना काय हवंय? लोकांच्या मनामध्ये घुसून त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ही वेळ का आली? 4 महिन्यामध्येच तुमच्याजवळ लोक पळायला लागली, म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी पडता. तर अजून तुम्ही ते दप्तर जात नाही घेतले, बरोबर. तुम्ही करताय काय? तुम्हाला वाटतंय का ही दप्तर पहिले जमा केली पाहिजे होती? त्या म्हणजे काय भाजपाचं असंवैधानिक काम वाटतंय का तुम्हाला? नक्कीच कुठेतरी इथल्या जनतेला फसवणूक करण्याचा विचार दिसतो मला. जर आमचे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले असते तर चित्र वेगळा दिसलं असतं. आणि तुम्हाला माहित आहे, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांचा कामाचा जो झपाटा आहे आणि या झपाट्या बघून लोक ही तर झाकी आहे, आवर 14 गाव बाकी आहे. मग भाजपानं तुम्हाला शुद्ध बोलून तुम्हाला तुमचं बेशुद्ध केलं तुम्हाला? नाही, शुद्ध बोलून तर केलंच, पण समितीच्या नावाने जी लोकांकडून मतं घेतली, आम्ही केली आणि सांगितलं का आम्ही असे नाही तसे नाही, पण लोक हुशार आहेत. ठीक आहे, आज अपयश आलाय, अपयश एक यशाची पायरी असते. आम्ही शिकू यामध्ये, कारण आम्ही जास्त मतांना 176 मतांनी काहीतरी आम्ही गेलो, जास्त मतांना नाही पडलो. पण यानंतर 14 गावाचं चित्र तुम्हाला वेगळं दिसेल. सर लोक अजून शिवसेनेकडे येतात. आता बाळ्याची मंडळी पण सुद्धा आपल्याकडे आलेत, त्यांची पण मुलाखत तुम्ही घ्या. आणि यानंतर ही नारुलीची मंडळी आमच्या बरोबर आल्यात, नारुलीची मंडळी इकडे आल्यात. त्या नारुलीची मंडळी मी सांगू शकतो, तुम्ही कधी आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि जी कामं असतील, आपले आमदार साहेब आपले घरचेच आहेत, तुम्हाला वाटतं तुम्ही बोलत येतात ते. तरी सर्वांना विनंती आहे की आपण शिवसेनेबरोबर असे ठाम राहा आणि आपण एकजुटीने काम करू. एवढंच बोलतो. पुन्हा सावराम पाटील साहेबांना बोलण्याची इच्छा निर्माण झाली. सर कसं बघताय? आमचा भाजप म्हणजे केंद्रात विश्वास आहे, राज्यात विश्वास आहे. स्थानिक पातळीवर जे पदाधिकारी आहेत ना, त्यांच्यावर विश्वास नाही आमचा. हा विश्वास, त्याच्यामुळे आम्हाला ईव्हीएम आली आणि या भगवा घ्यायला लागला. सावराम पाटील साहेबांनी सांगितलं की स्थानिक लेवलला भाजपाचे जे काही पदाधिकारी ते विश्वासात न घेता अविश्वास दाखवतात, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. मोदय जगदीश पाटील आहेत, तरुण तडफदार आहेत आणि उच्च विभूषित आहेत. सन्मान मोदय कसं बघताय? आज तरुणांनी पाऊल टाकले, भगवा हातात घेतलात सन्मान्य खासदाराच्या आणि सन्मान्य आमदाराच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, कसं बघताय इकडे? साहेब, बोलण्याचं एवढंच कारण आहे की आज आम्ही
शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं एकच कारण होतं की ज्यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास होता, आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब, आपले लाडके खासदार संसदपट्टू डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमदार हे तर रात्रंदिवस जणू काय पायाला भिंगरीच लावलेली असते, असे सातत्याने फिरत असतात आणि जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा मात्र ते मदतीचा हात देत असतात. म्हणून त्यांच्या कार्यशैलीवर आम्ही प्रभावित होऊन आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खरं तर सावलाराम काका यांच्याविषयी सांगताना खंत वाटतंय की गेली कित्येक वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं. एक निष्ठेने कोणत्याही पैशाची किंवा पदाची लालूचता न ठेवता अगदी चांगल्या प्रकारे त्याने एकनिष्ठेने काम केलं, परंतु त्यांना वेळोवेळी डावलण्यात आलं. म्हणून सर्वांनी आम्ही निर्णय घेतला की आपण जेथे श्रीकांत शिंदे साहेबांचा पक्ष आहे की शिवसेना विकासाचे महामेरू म्हणून ज्यांना संबोधले जाते ते श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षावरती विश्वास ठेवून आम्ही आज सर्व लोकांनी नारिवलीच्या जवळजवळ बहुतेक लोकांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला. खूप मोठी जबाबदारी आहे शिवसेना म्हणजे भगवा हातात घेतल्यानं. पुढचं रणनीती कसं असणार आहे, तो तरुण तरफदारांना कसं मार्गदर्शन करणार? आमचं एकच आहे, आमचा स्वतःचा विकास नको, आम्हाला आमच्या गावाचा आणि 14 गावाचा विकास पाहिजे. त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. चांगली चांगली मंडळी आमच्या बरोबर आहे. जे खास करून आपले आमदार साहेबांच्या विषयी सांगायचं म्हणजे मी मगाशी पण बोललो की जणू पायाला भिंगरीच बांधलेली आहे आणि एवढे त्यांच्या 1.5 वर्षामध्ये चांगला अनुभव आला की जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलोय तेव्हा तेव्हा त्यांनी कामाचा पाठपुरावा केलाय. ही त्यांची कामाची पद्धत आहे. सन्मान्य खासदार डॉक्टर एकनाथराव शिंदे साहेबांच्या आणि सन्मान्य आमदार राजेजी मोरे यांच्या कामाचा झपाटा बघून ह्या सन्मान्य मोदयांनी शिंदे गटात शिवसेनेमध्ये आपला हाती भगवा घेतलेला आहे. आपल्या समवेत नागावचे माजी सरपंच तेलाजी पाटील आहेत. पाटील सर, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वातावरणामध्ये स्वागत आहे. कसं बघताय? खूप छानसं नियोजन केलात. म्हणजे शिवसेना एक वादळ आहे, वादळ प्रमाणे तुम्ही काम केलात. सर्व पदाधिकाऱ्यांनी, उपतालुका प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, महिला विभाग संघटक असतील, कसं बघताय? लोकसभेचे खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि कल्याण ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेजी मोरे साहेब यांच्या विकासावर विश्वास ठेवून या ठिकाणी नारिवलीचे ग्रामस्थ सावलारामदादा पाटील आणि सर्व बालेगावची काही मंडळी आहे, या लोकांनी सर्वांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे. नक्कीच विभाग प्रमुख असतील, भरत शेठ भोईर माजी सभापती असतील, किसनजी जाधव साहेब असतील, हे नक्कीच यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन कामं करतील आणि अनेक विकासापासून 14 गाव वंचित आहेत आणि आता असे कार्यकर्ते भेटल्यानंतर नक्कीच 14 गावाचा विकास होईल याबाबत आमच्या मनातील मात्र शंका नाही. चांगलं काम करतील ती मात्र शंका नाही आणि शंकेला कुठल्या प्रकारचं वावर भेटणार नाही. आपल्या समवेत उभा प्रमुख सुखदेवजी पाटील आहेत. पाटील सर, कसं बघताय? शिवसेना हे खरंच वादळ आहे, कारण शिवसेनेमध्ये शिस्त आहे, वचन आहे आणि अनेक कामं आपण वडापाव खाऊन बिरेन ताकद दाखवली निवडणुकीच्या वेळेस घामाघाम झाला होता. पण कसं बघताय आता एवढं तुम्हाला ताकद निर्माण झाली आहे, तरुण तडप आले? नक्कीच बरोबर आहे आपलं की वडापाव खाऊन आम्ही बिर्याणीची ताकद दाखवली, परंतु आमच्या सोबतीला जे आमच्या बरोबर होते त्यांनी काही फसवेगिरी करून नको ते समजत जाते कामं आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांनी केली, पण दाखवताना बीजेपीने केली. असं काहीतरी खोटं वावरण करून जनतेची फसवणूक करून कुठेतरी आम्हाला एक पाऊल थोडक्यात आम्हाला मागं व्हावं लागलं. परंतु येत्या निवडणुकांमध्ये त्यांना आम्ही ते दाखवून देऊ की तुम्ही फसवलं तर तुम्हाला आता कायमचं खाली बसवलं. अशा पद्धतीचा आमचा हा मोठा पायंडा राहील आणि यानंतर सुद्धा 14 गावातील सगळे जनता किंवा मोठमोठे जे काही कार्यकर्ते आहेत ते सर्व येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना सुद्धा स्वागतासाठी आम्ही पुढच्या वेळेला सर्व नियोजन करणार आहोत. आणि आता नारिवली गावातील तुम्ही पाहताय कमीत कमी 200 ते 150-200 हे कार्यकर्ते आणि बाळेगावातील 50-60 कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सर्वांचं या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या या 14 गावातील या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि मनापासून स्वागत करतोय आणि आमचे भाऊ म्हणून आतापासून ते आमच्या सोबतीला काम करतील आणि त्यांचं कुठलंही काम थांबणार नाही या 100% मी या शिवसेनेच्या वतीने त्यांना आश्वासन देतोय. बस एवढं बोलतोय आणि थांबतोय. बांधवांना आपल्या समोर वाकड्यांचे प्रेम भाई आहेत. भाई, कसं बघताय? आज पूर्णतः 14 गावामध्ये भगमय वातावरण केलेलं आहे. अनेकांनी भाजपाचे पदाधिकारी असतील, उबाटाचे असतील, उबाटाचे असतील, मनसेचे असतील, बाकी इतर पक्षाचे असतील, त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे. काय आवडलं तुम्हाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मधला दुवा?
डॉक्टर श्रीकांत शिंदेचे जे कामाचा जो विकासाचा काही सडाटा लावलाय त्याच्यामुळे लोक शिंदे गटामध्ये येत आहे आणि याच्या पुढे पण हा विकास होत राहील हे जनतेला दिसत आहे म्हणून जनता शिंदे गटाकडे येत आहे. नाही ते सर. बदलेल. सन्मान्य आमदार महोदय, 14 गावामध्ये भाजपाला पुढे खिंडार पाडलेली आहे आणि पुन्हा एकदा भाजपाला खिंडार पाडून शिवसेनेनं पुन्हा भगवा ध्वज हातात पकडला का? आम्ही कुठल्याही पक्षाला खिंडार पडलं नाही, कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी घेतलेले नाहीत. हे शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून आलेले कार्यकर्ते आहेत. कुठल्या तुम्ही काहीतरी कुठे भांडण लावायचा विषय आणू नका, कारण कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही, हे सतत लोकांची कामं करत होते, हिंदुत्वासाठी काम करत होते आणि एकनाथ शिंदे साहेबांना विश्वास ठेवून, सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना विश्वास ठेवून आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. सन्मान्य महोदय, ह्या शुभ प्रसंगी एक मी आठवण करून देतो, कारण त्या कर्मनगरीमध्ये रस्ता नाहीये आणि आपले दैसर ते नागावमध्ये रस्त्याची खूप अवस्था बिकट आहे. कसं बघता याकडे थोडस प्रयत्न कराल का? तुम्हाला मी सांगू इच्छितो, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या 14 गावांच्या रस्त्यांसाठी असेल 94 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याच्या तातडीने आचारसंहिता नसती तर आपण याच महिन्यात त्याची भूमिपूजन पण केले असते, पण जून जुलै मध्ये या रस्त्यांची सर्व कामं करणार आहोत आणि हा निधी मोठ्या प्रमाणात मंजूर झालेला आहे. सर, आता पुढचं जे काही दप्तर सॉरी ग्रामपंचायत दप्तर अद्याप जमा झालेलं नाही आणि या ठिकाणी प्रभाग क्षेत्र अधिकारी आलेले आहेत. परंतु साहेब, मी पत्रकार आहे, रूल्स रेग्युलेशन मला माहिती आहेत. हे जोपर्यंत दप्तर जमा होत नाही तोपर्यंत महानगरपालिका त्या ठिकाणी कुठले पाऊल ठेवू शकत नाही. परंतु हे असंविधानिक काम झालेलं आहे तुम्हाला वाटतंय का? नाही, आपण नवी मुंबई महापालिकेशी आयुक्तांशी आम्ही 2 वेळा भेट झाली, आपण 3ऱ्या वेळेला सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भेट घेणार आहोत. तुमच्या माध्यमातून मला असं समजलं की दप्तर जमा नाही झाली. दप्तर जी जमा झाली नसतील तर आयुक्तांशी बोलून तातडीने दप्तर जमा केले जातील आणि जो प्रशासकीय काम अतिशय मोठ्या जलद गतीने केला जाईल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. ते कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे यांनी आता सांगितलं भाई आणि या ठिकाणी किसन जाधव असतील, उपसभापती भरत काळू भोईर साहेब असतील किंवा गणेश जयपाल असतील किंवा सुखदेव पाटील असतील, जयश्रीताई पाटील असतील, यांनी कैलास पाटील माजी सरपंच असतील, यांनी आता सांगितलं की आम्ही भाजपातून या ठिकाणी आलेलो आहोत की या ठिकाणी जे काही शिवसेनेचं वादळ निर्माण झालेलं आहे, तरुण तडफदार या ठिकाणी आलेले आहेत आणि सावळम पाटलांनी खंत व्यक्त केलेली आहे की गेली अनेक वर्ष मी भाजपामध्ये कार्यरत होतो, परंतु माझा कुठला बॅनरला फोटो नाही ना प्रोटोकॉल मानला जात नाही. ते शुद्ध बोलतात पण माणसाला कार्यातून अशुद्ध बेशुद्ध करतात, असं त्यांनी भाजपावरती आरोप केलेले आहेत. आता येणाऱ्या वेळेमध्ये कल्याण लोकसभेमधील ते 14 गाव आहेत, त्या 14 गावामध्ये कोणत्या प्रकारचा विकास होतो आणि सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा सन्मान्य आमदार राजेशजी मोरे साहेब असतील, हे कोणत्या प्रकारचा विकास करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. जसे बांधव या बातमीचं वार्तांना आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.